गोंदिया, नागपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत सन 2018 ते आजपावत कार्यवाहीत ताब्यात घेण्यात आलेली जनावरे पोलिसांनी 5 गौशाळांमध्ये जमा केली होती। मात्र 5 गौशाळांनी न्यायालयाचे आदेश न घेता बनावट हमीपत्रावर परस्परित जनावरे विकून शासकीय मालमत्तेची अफरातफर करत शासनाची 3,80,55,000 फसवणूक केल्याप्रकरणी लाखनी पोलिसांनी 5 गौशाळांच्या 33 संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। भंडारा जिल्ह्यात सन 2018 ते आजपावत जनावरांच्या कत्तलीसाठी अवैध वाहनांमधून वाहतूक करताना पोलीस दलांकडून गाड्या पकडून कारवाई केली जाते। वाहनात कोंबून क्रूरपणे वाहतूक होत असलेल्या जनावरांची मुक्तता करून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी गौशाळामध्ये दाखल केले जाते। या जनावरांना गौशाळामध्ये सुरक्षित वातावरणात ठेवले जात नाही, याबाबत भवरलाल जैन यांनी राज्य मानवी हक्क अधिनियमानुसार तक्रार केली होती। तक्रारीवरून भंडारा स्थानिक गुन्हे शाखेद्वारे चौकशी करण्यात आली। यात मोठे घबाड उघड झाले। भंडारा, गोंदिया, नागपूर व गडचिरोली जिल्हा पोलिसांनी 2018 पासून वेळोवेळी कारवाई करून अवैध जनावरांच्या वाहतुकीतून पकडलेली जनावरे वेगवेगळ्या गौशाळांमध्ये पाठवली होती। पकडलेली जनावरे अन्नपूर्णा गौरक्षण संस्था, भवानी गौशाळा, निर्मल गौशाळा, सुखरूप गौशाळा, पिंपळगाव सडक आणि मातोश्री गौशाळा, रेंगेपाड कोहडी या गौशाळांना सोपवली होती। मात्र गौशाळांच्या पदाधिकाऱ्यांनी जमा केलेली जनावरे न्यायालयाचा आदेश प्राप्त न करता बनावट हमीपत्र लिहून परस्पर विकली। या प्रकरणात 3,80,55,000 रुपयाची जनावरे विकून शासकीय मालाची अफरातफर केली असल्याने लाखनी पोलिसांनी 5 गौशाळांचा एकूण 33 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।